नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे, नकळत सारे घडले. भाग 20. आदू खूप आनंदात होती. सगळ्यांना गिफ्ट दाखवत होती. सुलू त्या मैत्रीण आज येणार होती. सकाळपासून त्यांनी अनन्याला कामाला लावलं होतं. माझी मैत्रीण येणार आहे. सगळं चांगलं झालं पाहिजे. बिचारी सगळं करत होती. ऑफिसला पण जायचं होतं. 2-3 दिवस असेच गेले होते. सुलू आत्या खूप आनंदात बाहेर आल्या. "अगं ये ना बाहेर. काय उभी आहे?" सुलू आत्या खूप प्रेमाने बोलत होत्या. "ए पाणी आण गं. माझी मैत्रीण आलीये बघ. मालती, दिलीप, कविता मावशी आलीये बघ. अजय, या रे या सगळे. कुठे आहे?" अनन्या पाणी घेऊन आली. सुलू आत्याच्या मैत्रिणीला बघून शॉक झाली. "पाणी घ्या." अनन्या बोलली आणि तिथून निघून गेली. "ही तर कशी काय?" सुलू आत्याची मैत्रीण म्हणाली. "बाच्याची बायको आहे." "काय ग?" विचारते. "तू तिला ओळखते का?" सुलू आत्या म्हणतात. "खूप चांगली. माझ्या पोराचा संसार मोडला." खूप काही बोलत होत्या. "वांझुटी आहे. तिने त्याला बाप होण्याचं सुख दिलं नाही." अनन्याला खूप बोलत होत्या. सुलू आत्याला तर चांगलंच झालं होतं. अशी पण त्यांना अजयसाठी अनन्या नकोच होती. सुलू आत्याने अनन्याला बाहेर बोलवले. "काय ग, खरं आहे का? त्यांची मुलाचं घर कोपरून इथं आली माझ्या अजयचं घर कोपरायला? अजयला फसवलं असणार. पैसा प्रॉपर्टी दिसली ना?" सुलू आत्या अनन्याला खूप बोलत होत्या. अनन्या खूप रडत होती. सुलू आत्याचा आवाज वाढला म्हणून सगळे बाहेर आले. "आत्या काय झाले?" अजय त्यांना बोलत होता. त्यांना अनन्याला रडताना दिसली. त्याचा जीव खालीवर होत होता. सगळ्यांसमोर त्याने तिला जवळ घेता येत नव्हते. बोलता पण येत नव्हते. सुलू आत्या काही पण झालं तरी मोठ्या होत्या म्हणून तो गप्प झाला. "मला काय विचारतो? तिलाच विचार. ती आई होऊ शकत नाही. तिने तुझं आयुष्य खराब केलं. तुला बाप होण्याचं सुख नाही देऊ शकत. तुझी तिला आयती मुलगी भेटली, आई झाली आदूची. तू पण तिच्यासोबत लग्न केलं. आधी तपास करायचा ना?" खूप रागात होत्या. सुलू आत्या आवाज वाढवून बोलत होत्या. "अजय अनन्याला आता बाहेर काढेल." सुलू आत्या मनातच चालू होतं. "बस आत्या, तू तिला खूप बोललीस. मला सगळं माहिती आहे." अजय म्हणाला. "तिची बाजू घेऊ नकोच. आताच सगळं तिला सोड. तुझे कविता सोबत लग्न लावून देईल. आदूला पण नीच सांभाळेल." सुलू आत्या म्हणाल्या. "तू काय बोलत आहे? तुला तरी समजत आहे का? कविता माझी बहीण आहे. तिला मी बहीणच मानतो. तिच्यासोबत लग्न का करू? आणि मी अनन्याला सोडू का? एखादं मूल दत्तक घेईल. त्याला वाढवेल. आमचं नाव लावेल. आणि आदू आहेस की आम्हाला. बस झाले." अजय म्हणाला. "आई, तुला आधी पण सांगितलं आहे. मला अजय सोबत लग्न करायचं नाहीये. आता पण सांगत आहे. तो जसा मला बहीण मानतो तशीच मी पण त्याला भाऊ मानते. आणि तू आमचं लग्न करणार आहे. अनन्या खूप चांगली आहे. तुझ्या मनातले हे माझे आणि अजयच्या लग्नाचे काढून टाक. त्यांना सुखात राहू दे. मी एवढंच सांगेन." कविता पण तिच्या आईला राग आला होता. म्हणून ती तिच्या आईला बोलली होती. "पाहिलेलं ते? हेमंतची आई. बघ पोरगी पण कसं बोलते." सुलू आत्या नाटकी रडत म्हणाल्या. "ताई, तू कविताचा लग्न अजय सोबत लावून देणार होते म्हणून तुला अनन्या आवडत नव्हती. त्या पोरीला किती त्रास देत होता. सगळं काम करून घेत होती. ती काहीच बोलली नव्हती. उलट उत्तर दिलं नाही. रामूला पण दुसरं काम देत होत्या. तुला काय गरज होती? मला तरी बोलली असती. आता तू अनन्याला काही त्रास द्यायचा नाही. अजून एक, कविताचं पण लग्न मी बघेल. आधी घाईमध्ये असं लग्न करून दिलं. पोरीचं वाटोळं केलं. आता मी तुझं काही ऐकून घेणार नाही. आमची सून कशी आहे ते आम्हाला माहिती आहे. बाहेरच्या लोकांनी सांगायची गरज नाहीये." लतावर रागीट नजर टाकली. दिलीप खूप चिडले होते. त्यांचा हा अवतार सगळे आज पहिल्यांदाच बघत होते. ते खूप रागात होते. मालतीने पण त्यांना कधी रागात पाहिले नव्हते. दिलीपचा हा अवतार बघून सुलू आत्या गप्प बसल्या. लताचे पण तोंड बंद झाले. अनन्या अजून रडत होती. मालती तिच्या जवळ गेल्या. तिला मिठीत घेतलं. तिचे डोळे पुसले. "बस आता. माहिती आम्हाला सगळं. वेरी वेडी का रडते? देवकी होण्यापेक्षा यशोदा होणं कठीण असतं. आपल्या मुलावर एवढं प्रेम केलं असतं तर तू आदूवर प्रेम करतेस. तिला जीव लावते. तू तर आदूची यशोदा आहे. कोण म्हणतं तू आई होऊ शकत नाही? तू तर आई झाली आहे." कोणाच्या बोलण्याकडे लक्ष नाही द्यायचं. देव सगळं बघत असतो. आपल्या नशिबात
असतं ते आपल्याला मिळतं. समजलं? मालतीने तिला खूप चांगलं समजावले. अजयला इशारा केला. अजयने अनन्याला रूममध्ये घेऊन गेला. अजय अनन्याला मिठीत घेतलं. तिला अजून रडू येत होतं. खूप हुदके देऊन रडत होती. अजय पण तिला रडू देत होता. ती शांत होत नव्हती तोपर्यंत अनन्या रडून थांबली. खरंच तुम्हाला पण वाटतं का तुम्ही पप्पा व्हायचं आहे का? खूप तुटत बोलत होती. रडल्यामुळे तिला बोलता येत नव्हतं. काही काय बोलते? मला फक्त तू हवी आहे. आता दुसरं काही नको, अजय म्हणाला. सुले, तू माझा अपमान करायला बोलवलं का? लता म्हणाल्या. अजून त्यांचा तोरा काही कमी झाला नव्हता. तू असं काय म्हणते? आपण जेवण करून घेऊ. सुलू आत्या म्हणाल्या. तुझे जेवण राहू दे. मला काही गोड लागणार नाही. माझ्या पोरासोबत झालं म्हणून बोलले बाई मी. नाहीतर मला काय करायचं आहे? लता अजून पण मागे हटायला तयार नव्हत्या. अजून बोलत होत्या. चल मी बाई निघते. अजून अपमान सहन होणार नाही. तू काळजी घे. येते मी. नको बाई जाते मी. लता म्हणाल्या आणि निघून गेल्या. अनन्या खूप दुखावली गेली होती. हेमंतच्या आईचे बोलणे सुलू पण बोलल्या होत्या. तिला खूप वाईट वाटत होतं. तिने मनाशी काहीतरी ठरवलं होतं. त्यात ती विचार करत बसली होती. दिलीपने पण आता कविताचे लग्न करायचं होतं. अनन्याला खूप त्रास झाला होता. काल ती काहीच बोलली नव्हती. पण तिचं मन दुखावलं असेल ना. दिलीप मनातच विचार करत होते. मिहीर सोबत आज बोलायलाच पाहिजे. मालती आल्या. काय विचार करत आहे? ताई अनन्यासोबत अशा वागल्या. त्यांची मैत्रीण तिने तर हद्दच केली. मला नाही आवडलं. त्या कसे कविताचं लग्न अजय सोबत लावून देणार होत्या? हे मला समजतच नाही. काय असेल त्यांच्या मनात? मला तर समजत नाही आहे. काहीतरी तिच्या डोक्यात असेल. मिहीर सोबत बोलतोच. त्यांचे काय मत आहे ते जाणून घेऊ. आजच बोलून घ्या. अजून ताई अनन्याच्या मागे लागतील. आता त्यांना माहिती झालंय अनन्याला आई होऊ शकत नाही. मालती म्हणाल्या. हो, तोच विचार करत होतो. मी त्यांना कॉल करून बोलून घेतो. त्याने होकार दिला तर रमेश सोबत बोलून घेईल. दिलीप म्हणाले. तुम्ही खरंच बोलून घ्या. मग काळजी राहणार नाही, मालती म्हणाल्या. दिलीपने मिहीरला कॉल केला. मिहीर, हॅलो, मिहीर म्हणाला. हॅलो काका बोला ना. काही काम होतं का? का रे? काही काम असल्यावरच कॉल करणार का? दिलीप म्हणाले. तसं नाही. काय बोलायचे आहे? मिहीर म्हणाला. फोनवर नको. बाहेर भेटू का? दिलीप म्हणाले. काही झालं आहे का? अजय सगळं चांगलं आहे ना? कारण आज दोघं खूप शांत होते. अनन्या रडली आहे का? तिला सुलू आत्या काही बोलल्या आहे का? मिहीरला आता टेन्शन आलं होतं. काय झालं असेल? मिहीर टेन्शन मध्ये आला होता. त्याच्या संदर्भात आहे. आपण खरखर सांगायचं, दिलीप म्हणाले. हो, सगळं ना. मिहीरला टेन्शन आले. काय बोलायचं असेल? माझं आणि कविताचे समजलं असेल का? मिहीर विचार करत होता. दिलीपने हाक मारली. हॅलो मिहीर, आहे का? तसा मिहीर विचारातून बाहेर आला. हो, बोला ना आहे. ऑफिस संपल्यावर भेटू. आता ठेवतो. दिलीप म्हणाले आणि त्यांनी फोन ठेवून दिला. मिहीरचा वेळ काही जात नव्हता. काय बोलायचं असेल हेच डोक्यात होतं. सुलू आत्या कविताला काही बोलल्या असतील का? कविताने काकांना काही सांगितलं असेल का? बस आता माझे डोकं दुखेल. काम करून घेतो. फाईल घेतल्या आणि डोक्यातले विचार बाजूला केले. काम करत बसला. ऑफिस बॉय अनन्याजवळ आला. मॅम तुम्हाला सरांनी फाईल घेऊन बोलवलं आहे. बरं मी फाईल घेऊन येते, अनन्या म्हणाली. ती केबिन मध्ये गेली. काही काम होतं का? ही फाईल वर सही हवी होती, अनन्या म्हणाली. अनन्या कामाव्यतिरिक्त मी तुला बोलू शकत नाही का? अजयने जरा रागातच म्हणाला. अहो तसं नाही, खूप काम पेंडिंग आहे म्हणून म्हटलं मी, अनन्या म्हणाली. अजय उठत तिला मिठीत घेतो. आज त्याचे मन लागत नव्हते. सकाळी जे झालं त्याला आवडलं नव्हतं. तिच्या कपाळावर होठ ठेवतो आणि तिला परत मिठीत घेतो. काय झालं? काही होतंय का? त्याच्या केसावरून हात फिरवत असते. त्याचा चेहरा हातामध्ये घेते. सकाळी जे झालं त्याचा विचार करत आहात का? नका करू जास्त विचार. मी विसरली पण. नका एवढं टेन्शन घेऊ. तुम्हाला त्रास होईल. त्याच्या गालावर होठ ठेवते. तो तिला फील करत होता.
त्यात त्याला बरं वाटत होतं. नंतर त्याने तिला सोडलं. इच्छा तर नव्हती, पण ऑफिस होतं म्हणून सोडलं. "आता बरं वाटतंय का?" अनन्या काळजीने विचारत असते. "हो, खूप मस्त वाटत आहे. तू माझ्या जवळ राहत जा. मला बरं वाटतं." अजय म्हणतो. "मी जाऊ का? खूप काम आहे." अनन्या म्हणाली. "हो, लवकर घरी जाऊ." अजय म्हणाला. "हो, चालेल." अनन्या म्हणाली. अनन्या प्रियाजवळ गेली. "अरे बापरे! आज आमच्यासाठी टाइम मिळाला का?" प्रिया लटक्या रागात दाखवत म्हणाली. "तसं नाही गं. आदूच्या बर्थडे नंतर कामच चालू होतं गं. वेळच मिळत नाहीये." अनन्या भावुक होत म्हणाली. "अगं वेडी, मी मजा करत होती." प्रिया म्हणाली. "मला तुझ्याकडे काम होतं." अनन्या म्हणाली. "बोल ना, काय काम होतं?" प्रिया म्हणाली. "तुझी ती बहीण डॉक्टर आहे ना, तिच्याकडे जायची आहे." अनन्या म्हणाली. प्रियाला खूप आनंदी झाली. "मी मावशी होणार आहे का?" प्रिया म्हणाली. तिला खूप आनंद झाला होता. "नाही गं, इमोशनल होत म्हणते. आज घरी खूप काही झालं आहे. आत्ताच त्यांना भेटून आली. खूप अपसेट आहे." अनन्या म्हणाली. "काय झाले? तुला कोण काय बोललं का?" प्रिया काळजीने म्हणाली. अनन्या सगळं तिला सांगते. "एवढं झालं? आत्या आणि लताची तर त्यांना काही समजत नाही का? उगाचच बोलतात." प्रिया खूप चिडली होती. "जाऊ दे. तुझ्या बहिणीची उद्या लंचमध्ये अपॉइंटमेंट घे. यांना काहीच सांगायचं नाहीये." अनन्या म्हणाली. "बरं, मी अपॉइंटमेंट घेते. कोणाला काहीच सांगणार नाही." प्रिया म्हणते. "हां, काम करून घेऊ. घरी लवकर जायचं म्हणत होते." अनन्या म्हणाली. त्यांनी काम संपवलं आणि घरी निघून आले. मालतीला पण विचार करत होत्या, मिहीर काय बोलतो, काय माहिती. अजय अनन्या घरी येऊन फ्रेश झाले. रूम मध्येच कॉफी मागवली. त्यांना सगळ्यांसोबत कॉफी घ्यायची नव्हती. परत काही झाले तर म्हणून त्याने कॉफी रूम मध्येच मागवली. कॉफी संपवून ते आदू सोबत खेळले, गप्पा मारल्या, आदूचा अभ्यास घेतला, तिला खाऊ घातले. तिथेच तिच्यासोबत मस्ती केली. आदू तिच्या स्कूलची मस्ती, गंमत-जंमत सांगत होती. त्यांना बरं वाटलं. आदू सोबत टाइम स्पेंड करून मिहिरला कॉफी शॉपमध्ये बोलवलं होतं. तिथं दिलीप तिथे येणार होते. तो पण निघाला होता. सगळं तिथंच यायला. ते दोघं तिथंच पोचले. "बस मिहीर," दिलीप म्हणाले. "मला तुझ्यासोबत बोलायचं आहे." दिलीप म्हणाले. "हा बोला ना काका, काय बोलायचं आहे? माझं काही चुकलं आहे का?" मिहीर म्हणाला. "हो, तुझं चुकलं आहे. तू आमच्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवली आहे. अजयला पण सांगितलं नाही. मित्र आहे ना तुम्ही तर. तू असे कसे केलं? हे तू चांगलं नाही केलं." दिलीप लटका राग दाखवत बोलत होते. मनातून त्यांना हसायला येत होतं, मिहीरचा चेहरा बघून. "मी काय लपवलं आहे काका मला सांगा ना," मिहीर म्हणाला. "कवितावर प्रेम करतो." दिलीपने डायरेक्ट विचारलं. आडेवडे घेतले नाही. मिहीर पूर्णपणे गोंधळला होता. मिहीर जोरातच काय? मिहीर जोरातच म्हणाला. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.